पण दोन तीन भजन मंडळ येत आहेत. अजूनपर्यंत तर बघितलं असेल ना मी 100 तरी भजन मंडळ पुढे गेले असतील आणि मी थोडा लेट. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मित्रांनो, मी रोहित. स्वागत आहे तुमचं रेवित रोहित या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सकाळचे बरोबर 7:30 वाजलेत आणि आज आहे आषाढी एकादशी आणि आज थोडा आगळा वेगळा ब्लॉग आहे. आज मी चाललो आहे चर्चगेट स्टेशनला, कारण आपल्या ज्या मुंबई लोकलमधली जी भजन मंडळ असतात त्यांचा एक प्रोग्राम असतो. सर्व भजन मंडळ एकत्र येऊन एक चर्चगेट स्टेशनला मस्त एक प्रोग्राम असतो अरेंज केलेला. मी फक्त यूट्यूबला बघितलं होतं, रील बघितलं होतं. आज मी स्वतः तो अनुभवणार आहे, त्यासाठी चाललो आहे. माझी लगबग आहे थोडी घाई झाली कारण थोडा लेट उठलं, कारण भजन मंडळ खूप सकाळपासून येतात. सो आता मी चाललो आहे पहिलं डोंबिवली स्टेशनला, बघूया काय आहे का. आणि डोंबिवली स्टेशनवरून मी नंतर चर्चगेट स्टेशनला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये तुम्हाला सर्व किती कशी भजन मंडळ वगैरे येतात ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेन. माझ्या तऱ्हेने मी प्रयत्न करेन तुम्हाला ते व्हिडिओ पोहोचवण्याचा. सो स्टे ट्यून. इथे ना प्रत्येक ट्रेनमधून एक भजन मंडळ येतं आहे आणि इथला माहोल एवढा मस्त झालेला भारी. कारण मी मगाशी डोंबिवली स्टेशनला होतो. डोंबिवली स्टेशनला थोडं होतं तिथे भजन वगैरे चालू होतं आणि तुम्ही बघा प्रत्येक ह्याला चालू आहे. बाकी इकडे असं वाटतंय मी पंढरपूरमध्ये आहे.
चला माहोल आहे यार. वारकरी संप्रदायाची धमाल आहे. असं ना अंगावरती शहार येत आहेत अक्षरशः. कारण ना पूर्ण धावपळीच्या जीवनानंतर एवढं व्यस्त कामातून सुद्धा पांडुरंगाचं नामस्मरण करण्यासाठी एवढी सगळी लोक एकत्र येतात. हे बघून खूप भारी वाटतं. डोही याची डोळा जर तुम्हाला सुख अनुभवायचं असेल ना तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही नक्कीच अधिक स्टेशनला या. तुम्हाला पंढरपूरच्या उतरलेला दिसेल. एवढं खूप भारी वाटतंय ना बघून. भजन मंडळ आहेत त्यांच्या सगळे ठेवतात इथे. भजन मंडळ आमचं माऊली कृपा भजन मंडळ हे आम्ही आज 25 वर्ष तरी करत आहोत आणि ह्या दिंडीला सुद्धा आम्ही लोक येत असतो प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक चालू लोकलमध्ये पण असतो. सकाळी 8
8:04ची रिटर्नला आहे विरार आणि 8:18ला रिटर्न आहे चर्चगेट. त्या गाडीला असतो आम्ही लोक. तर या माऊलींचं सगळ्यांचा आशीर्वादाने हे सगळं व्यवस्थित पुढे चाललेलं आहे. इथे काय होतं माहिती आहे, प्रत्येक ट्रेनमधून 2-3 भजन मंडळ येत आहेत. अजूनपर्यंत तर बघितलं असेल ना मी 100 तरी भजन मंडळ पुढे गेले असतील आणि मी थोडा लेट आलो. पण ना इथला माहोल एवढा भारी झाला आहे ना, असं वाटतं पंढरपूरमध्ये आलं. तुम्हाला सगळीकडे टाळांचाच आवाज येतो आहे, सगळीकडे गजर बोलत आहेत, भजन चालू आहे, नामस्मरणामध्ये गुंतून जातात आणि मस्त वाटतं आहे. असं वाटतं ना सॅटर्डे पैसा वसूल सॅटर्डे आहे. सगळ्यांनी ना आषाढ एकादशीला नक्की व्हिजिट करा. ही आपली मुंबईची लाईफलाईन आणि हे आपलं वारकरी संप्रदाय. सगळे बघा रामकृष्ण हरी, सगळ्यांच्या टोप्या, तुतारी आहे आपली.